अ, आज उद्यामध्ये होऊन जाईल ते सगळे सीट आमचे. आता फक्त आमची साकोलीची एक बाकी राहिलेली आहे. बाकी पवनी, भंडारा पवनी, भंडारा, तुमसर आणि साकोली याचे जवळपास आमच्याकडे आहेत. फक्त साकोलीचे बाकी आहेत. भंडारामध्ये 3 उमेदवार आहेत आमच्याकडे. त्यापैकी ते सगळं आपसातच बसून ठरवतील आणि त्याच्यामध्ये सर्वानुमते एकच कॅन्डिडेट दिला जाईल आणि ते बाकीचे उमेदवार त्यांना सपोर्ट करतील, असं आमचं ठरलेलं आहे. नाही, प्रत्येक पक्ष आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि आमचे मित्रपक्ष भाजपने सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्या पक्षांना आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी स्वबळाची नारा दिलं असावं आणि त्याच याच्यावरती आमच्यासुद्धा पक्षाच्या श्रेष्ठींनी आमची मीटिंग 8 दिवसाआधी घेतली होती आणि त्यामध्ये ठरवलं होतं, की आमचे जे काही नेते आहोत, आम्ही आमच्याकडे एक काही एरिया वाटून दिलं होतं. तर माझ्याकडे भंडारा आणि गोंदिया त्या दिवशी म्हणजे मागच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं आणि तशी तयारी आम्ही सुरू केली होती. आम्ही प्रयत्न करत होतो, की मित्रपक्षासोबत अलायन्स होऊन जायला पाहिजे आणि तसा आम्ही प्रयत्न सुरू केला. परंतु ते काही पाहिजे तसं रिस्पॉन्स मिळाला नाही आणि आम्हाला असा अंदाज असल्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती सगळ्या लोकांना तयारी करायला लावलं आणि जवळपास आमचे सुद्धा काही ठिकाणी 1-2 ठिकाणी काही कमी जास्त आहेत. पण आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये तर पूर्णच्या पूर्ण सीट तयार आहेत आणि गोंदियामध्ये काही ठिकाणी 1-2 ठिकाणी राहिलेले आहेत. तर ते पण 1-2 दिवसामध्ये होऊन जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.